विठ्ठलराव आणि मंगलाबाई कष्टाळू, साधे पण स्वप्नांनी भरलेले आईवडील. आयुष्यभर त्यांनी एकच स्वप्न पाहिलं होतं, आपल्या मुलांना शिकवून मोठं करायचं, सुखात ठेवायचं. पहिल्या 2 मुली झाल्या आणि आता मुलगा होऊ दे या आशेनं तिसऱ्यांदा मंगलाबाई गरोदर राहिली. पण नशिबाने पुन्हा एक मुलगीच दिली, राधिका. समाजाने टोमणे मारले, तिसरीही मुलगीच झाली. पण विठ्ठलराव आणि मंगलाबाई यांनी कधीच त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी तिन्ही मुलींना सारखंच प्रेम दिलं, कष्ट करून त्यांना उत्तम शिक्षण दिलं, मोठं घर बांधलं आणि स्वतःचा व्यवसाय उभा केला. मात्र काळ बदलत गेला तसं मोठ्या 2 मुलींचं वागणंही बदलू लागलं. ज्योती आणि गीता हळूहळू आईवडिलांपासून दूर जाऊ लागल्या. त्यांच्या बोलण्यात अहंकार आला, वागण्यात बेफिकिरी आली. कॉलेजला गेल्यानंतर त्या रात्री उशिरा घरी येऊ लागल्या आणि उलट आई वडिलांनाच सुनावू लागल्या. तुम्ही गावठी आहात, तुम्हाला काहीच समजत नाही, अशा शब्दांनी त्या स्वतःच्या जन्मदात्यांचाच अपमान करू लागल्या. पण याच घरात लहान राधिका मात्र अगदी वेगळी होती. अभ्यासू, समजूतदार आणि आई वडिलांचा आदर करणारी. मोठ्या दोन्हीही मुली वाया जाऊ नयेत, समाजात नाव खराब होऊ नये म्हणून विठ्ठलराव आणि मंगलाबाई यांनी त्यांची लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिली. पण त्या निर्णयांचाही राग त्यांच्या मनात कायम राहिला. वर्ष सरत गेली. राधिका मोठ्या पदावर नोकरीला लागली, पण तिला परदेशात जावं लागलं. आई वडिलांची काळजी म्हणून तिनं मोलकरीण ठेवली, कारण मोठ्या बहिणींनं जन्मदात्या आई वडिलांनाच सांभाळण्यास नकार दिला होता. विठ्ठलराव आणि मंगलाबाई गावीच राहिले, कारण त्यांना शहरात करमत नव्हतं. पण खरी वेदना आता सुरू झाली. ज्योती आणि गीता वारंवार आई वडिलांना त्रास देऊ लागल्या. प्रॉपर्टी आमच्या नावावर करा असा हट्ट धरू लागल्या. विठ्ठलरावांनी ठामपणे सांगितलं, ती तिन्ही मुलींमध्ये समान वाटली जाईल आणि राधिका आल्यावरच तो निर्णय होईल. हे ऐकून त्या दोघीही रागाने भडकल्या, भांडण करून घर सोडून गेल्या आणि जाताना राधिकाने ठेवलेली मोलकरीणही त्यांनी काढून टाकली. त्यामुळे त्या वृद्ध आईवडिलांवर सगळ्या जबाबदाऱ्या एकदमच कोसळल्या. तरीही त्यांनी परदेशात असलेल्या राधिकाला काहीच सांगितलं नाही. शेवटी परिस्थिती इतकी कठीण झाली की त्यांनी एक मोठा निर्णय घेतला, वृद्धाश्रमात जाऊन राहण्याचा. पण मंगलाबाईंचं मन मात्र तिथेही शांत नव्हतं. काळजावरचं ओझं वाढत गेलं आणि एक दिवस तिनं एक मोठा निर्णय घेतला. तिनं मुलगी राधिकासाठी एक भावनिक चिठ्ठी लिहून ठेवली आणि विठ्ठलरावांना सांगितलं की ती आल्यावर तिलाच द्या. आणि काही दिवसांतच ती या जगातून निघून गेली. विठ्ठलराव पूर्णपणे एकटे पडले. त्यांनी मोठ्या मुलींना फोन करून आईच्या अंत्यविधीसाठी बोलावलं, पण उत्तर आलं, आम्हाला येता येणार नाही, आम्ही विधीसाठी पैसे पाठवतो. त्या एका वाक्यानं बापाचं हृदय तुटलं. त्यांनी सगळे विधी एकट्यानंच पार पाडले आणि राधिकालाही काहीच सांगितलं नाही. काही दिवसांनी राधिका परदेशातून परतली, गावी गेली. पण घराला कुलूप पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. मोलकरणीकडून तिला जे काही कळलं ते ऐकून ती हादरून गेली. ती थेट वृद्धाश्रमात पोहोचली आणि तिथे आपल्या बाबांना काम करताना पाहून तिचं हृदय तुटलं. बाबा, आई कुठे आहे? एवढं विचारताच विठ्ठलराव ढासाढासा रडू लागले आणि थरथरणाऱ्या हातांनी त्यांनी ती चिठ्ठी मुलीच्या हातात दिली. राधिकाने ती चिठ्ठी वाचायला सुरुवात केली आणि प्रत्येक शब्दासोबत तिच्या पायाखालची जमीन सरकत गेली. कारण त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की आमचा एक मुलगा. काय आहे या आई वडिलांची खरी कथा? त्या चिठ्ठीत नक्की काय लिहिलं होतं हे सगळं जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. गावाच्या कडेला मायेनं भरलेल्या एका घरात राहत होते विठ्ठलराव आणि मंगलाबाई. आयुष्यानं त्यांना कधीच काही सहज दिलं नव्हतं, पण त्यांनी कष्टाच्या बळावर सगळं उभं केलं होतं. विठ्ठलराव दिवसभर कष्ट करायचे, कधी शेतात, कधी छोट्या व्यवसायात, तर कधी गावातल्या लोकांची कामं करून. हाताला जे मिळेल ते काम ते करत. मंगलाबाईही तितक्याच खंबीर. घर सांभाळणं, जनावरांची काळजी घेणं आणि नवऱ्याला हातभार लावणं, तिच्यासाठी हे सगळं रोजचंच होतं. त्यांचं एकच स्वप्न होतं, आपलं घर सुखाचं असावं. आपल्या लेकरांना आपण जे नाही मिळवलं ते सगळंच मिळालं पाहिजे. काळ पुढे सरकत होता आणि एक दिवस त्यांच्या आयुष्यात पहिली खुश खबर आली.
मंगलाबाईंनी गोंडस मुलीला जन्म दिला. घरात आनंदाचं वातावरण पसरलं. विठ्ठलरावांनी त्या छोट्या परीकडे पाहिलं आणि त्यांचे डोळे पाणावले. आपली मुलगी, आपलं भाग्य, ते हळूच म्हणाले. त्या मुलीचं नाव ठेवलं गेलं ज्योती, कारण ती त्यांच्या आयुष्यात प्रकाश घेऊन आली होती. पण गावातले काही लोक कुजबुजायला लागले. अरे विठ्ठलराव, पहिलं मूल मुलगी, काही हरकत नाही, पुढच्या वेळी मुलगा होईल. विठ्ठलराव फक्त हसूनच टाकायचे. पण समाजाची ती मानसिकता त्यांच्या मनात कुठेतरी टोचत राहायची. काही वर्षांनी पुन्हा मंगलाबाईंच्या कुशीत आनंद आला आणि यावेळीही त्यांना मुलगीच झाली. त्या मुलीचं नाव ठेवलं गेलं गीता. काहींच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली. अरे, 2 मुली झाल्या आता, पण एक मुलगा हवा रे वंश चालवायला, लोक मजाक करत म्हणायचे. विठ्ठलरावांनी दोन्हीही मुलींना आपल्या कुशीत घेतलं आणि ते ठामपणे म्हणाले, माझ्यासाठी या दोघीच सगळं आहेत. मुलगा हवा अशी आता माझी अजिबात इच्छा नाही. मंगलाबाईंनी त्यांच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात त्यांच्यासाठी अभिमान होता. पण समाज, घरातील वडीलधारी मंडळी थांबत नव्हती. अजून एक प्रयत्न करा, मुलगा झाला तर बरं. या सगळ्या बोलण्यामुळे काही दिवस घरात ताण निर्माण झाला. पण विठ्ठलरावांनी मंगलाबाईला समजावलं, मुलगा मुलगी काही फरक नाही. आपण आपल्या मुलींना इतकं मोठं करू की लोक बघतच राहतील. मंगलाबाई शांतपणे त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवत होती आणि काही काळानंतर त्यांच्या आयुष्यात 3रं बाळ आलं. त्यांना पुन्हा एक मुलगीच झाली. क्षणभर शांतता पसरली. बाहेरच्या लोकांनी नाक मुरडलं. अरे बाप रे, 3 मुली, आता काय करणार? पण त्या क्षणी विठ्ठलरावांनी सगळ्यांनाच उत्तर दिलं, देवाने मला 3 लक्ष्मी दिल्या आहेत. मी खूप भाग्यवान आहे. त्या छोट्या बाळांचं नाव ठेवलं गेलं राधिका. 3ही मुली त्यांच्या आयुष्याचा श्वास बनल्या. काळ पुढे सरकत गेला. मुली मोठ्या होत गेल्या. घरात हसू, खेळ, गोंधळ सगळं भरून राहिलं होतं. विठ्ठलराव आणि मंगलाबाई दिवस रात्र कष्ट करत होते. फक्त एकच ध्येय की आपल्याला मुलींना चांगलं आयुष्य द्यायचं आहे. ज्योती आणि गीता थोड्या मोठ्या झाल्या, तशा शाळेत जाऊ लागल्या. पण त्यांचं मन अभ्यासात फारसं लागत नव्हतं. त्यांना नवीन कपडे, फिरणं, मैत्रिणी याच गोष्टी जास्त आवडायच्या. तर दुसरीकडे लहान मुलगी राधिका लहानपणापासूनच वेगळी होती. ती शांत, समजूतदार आणि अभ्यासू होती. आई काम करत असताना ती तिच्या मागे मागे फिरायची. आई, मी तुला मदत करू का? ती विचारायची. मंगलाबाई हसून म्हणायची, नको ग बाळा, तू अभ्यास कर, तू खूप मोठी होणार आहेस. राधिका तिच्या छोट्या डोळ्यात मोठी स्वप्न घेऊन बसायची. त्यावेळी विठ्ठलरावांनी हळूहळू आपला छोटासा व्यवसाय सुरू केला होता. सुरुवातीला खूप अडचणी आल्या, कधी नुकसान, कधी कर्ज, पण त्यांनी हार मानली नाही. दिवस रात्र कष्ट करून त्यांनी व्यवसाय उभा केला. हळूहळू घराची परिस्थिती सुधारू लागली. कौलारू घर पक्क्या घरात बदललं. अंगणात फरशी बसली. घरात नवनवीन वस्तू आल्या. पण एक गोष्ट बदलली नाही, त्यांच्या मनातली माया. मुलींसाठी त्यांनी कधीच काही कमी पडू दिलं नाही. ज्योती आणि गीता आता कॉलेजमध्ये जाऊ लागल्या. पण त्यांचं वागणं थोडंसं बदलू लागलं. त्या आईवडिलांशी उडवाउडवीनं बोलू लागल्या. आम्हाला आमच्या पद्धतीनं जगायचं आहे, त्या नेहमीच म्हणायच्या. मंगलाबाई शांत राहायची. विठ्ठलरावही काही बोलायचे नाहीत. त्यांना वाटायचं वय आहे त्यांचं, समजेल त्यांना पुढे जाऊन. पण राधिका मात्र वेगळीच होती. ती आईवडिलांचा सन्मान करायची, त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवायची. एक दिवस ती वडिलांजवळ बसली होती. बाबा, मी मोठी होऊन मोठी ऑफिसर होणार. तुम्हाला अभिमान वाटेल असं काहीतरी करणार. विठ्ठलरावांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. तू आधीच माझा अभिमान आहेस बाळा. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. घरात 2 वेगळे जग तयार होत होते. एका बाजूला ज्योती आणि गीता, स्वतःच्या मनाप्रमाणे जगणाऱ्या मुली, आणि दुसऱ्या बाजूला राधिका, आई वडिलांसाठी जगणारी मुलगी. मंगलाबाईला हे सगळं दिसत होतं, पण ती काही बोलत नव्हती. रात्री ती विठ्ठलरावांना म्हणायची, आपल्या मोठ्या मुली खूप बदलत चालल्या आहेत. यावर विठ्ठलराव दीर्घ श्वास घेत म्हणायचे, हो,
पण आपण त्यांना समजावू, समजेल त्यांना हळूहळू, वेळ लागेल. पण खरं तर त्यांनाही आतून भीती वाटत होती. आपण जे पेरलं तेच उगवेल का? काळ पुढे जात होता आणि घरातले वातावरण हळूहळू बदलत होतं. आनंदाच्या जागी थोडीशी दुरावा येत होता. प्रेमाच्या जागी अहंकार डोकं वर काढत होता. पण त्या सगळ्यातही एक आशेचा किरण होता, राधिका, जी आपल्या आईवडिलांच्या प्रत्येक अश्रूंचं मोल जाणत होती. जिच्या मनात फक्त एकच ध्यास होता की मी काहीही झालं तरी माझ्या आईवडिलांची मान खाली येऊ देणार नाही. घरातले दिवस बदलत होते, पण बदल सगळ्यांसाठीच सारखा नव्हता. विठ्ठलराव आणि मंगलाबाई अजूनही तितक्याच कष्टाने जगत होते, पण त्यांच्या मनात हळूहळू एक वेदना घर करू लागली होती. आपल्या मोठ्या मुलींच्या वागण्यातला बदल, उद्धटपणा. खरंच ज्योती आणि गीता आता पूर्णपणे वेगळ्या जगात रमू लागल्या होत्या. त्यांना घर, आईवडील, त्यांचे कष्ट या सगळ्यांचं काही विशेष महत्त्व उरलंच नव्हतं. कॉलेज, मैत्रिणी, मोबाईल, फिरणं हेच त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनलं होतं. आई, मला नवीन ड्रेस पाहिजे, उद्या फंक्शन आहे, ज्योती एके दिवशी जोरात म्हणाली. मंगलाबाई स्वयंपाक करत होती. तिनं हळूच उत्तर दिलं, मागेच तर एक नवीन ड्रेस घेतलास ना गं, तो जुना झाला, सगळ्यांकडे नवीन असतात. ज्योतीनं तोंड वाकडं करत उत्तर दिलं. गीता बाजूला बसून मोबाईलवर काहीतरी बघत होती. तीही म्हणाली, हो ना आई, तुम्हाला काही कळत नाही, आम्हालाही या समाजात राहायचं असतं. मंगलाबाई काही बोलली नाही, पण तिच्या मनाला हे सगळं खूप टोचलं. विठ्ठलराव घरी आले तेव्हा तिने हळूचच सगळं सांगितलं. ते काही क्षण शांत राहिले आणि मग म्हणाले, देऊया त्यांना पैसे, आपल्या लेकरांसाठीच तर आपण कमवतो. पण त्यांच्या आवाजातली वेदना मंगलाबाईला स्पष्टपणे जाणवत होती. दुसऱ्या दिवशी विठ्ठलरावांनी दोघींनाही पैसे दिले, पण त्यांच्याकडून साधं धन्यवादसुद्धा त्यांना ऐकायला मिळालं नाही. राधिका मात्र हे सगळं बघत होती. ती आईजवळ आली आणि म्हणाली, आई, तुला वाईट वाटलं ना? मंगलाबाईनं हसण्याचा प्रयत्न केला. नाही ग बाळा, आईला कधी वाईट वाटत नाही. पण राधिकाने तिच्या डोळ्यांतलं दुःख ओळखलं. काळ जसा जसा पुढे सरकत होता तसं तसं ज्योती आणि गीताचं वागणं अजूनच बदलत होतं. त्या उशिरा घरी यायला लागल्या. कुठे होता तितका उशीर? विठ्ठलरावांनी एकदा रागाने त्यांना विचारलं. ज्योतीनं सरळ उत्तर दिलं, आम्ही मोठ्या झालो आहोत आता, तुम्ही प्रत्येक गोष्टीत का विचारता? आमचं आयुष्य आहे, आम्ही जगू. त्या शब्दांनी विठ्ठलराव जखमी झाले. आम्ही तुमच्यासाठीच विचारतो, ते शांतपणे म्हणाले. गीता हसत म्हणाली, अहो बाबा, आम्हाला आमचं आयुष्य जगू द्या ना, सांगितलंय ना एकदा. त्या रात्री घरात एक विचित्र शांतता पसरली. मंगलाबाई रडत होती आणि विठ्ठलराव छताकडे बघत पडले होते. आपण कुठे चुकलो का? मंगलाबाईनं विचारलं. त्यावर विठ्ठलराव हळू आवाजात म्हणाले, कदाचित आपण खूप जास्तच दिलं, म्हणून त्यांना त्याची किंमत नाही राहिली. त्या दोघांचं मन तुटत होतं, पण ते मुलींसमोर कधीच काहीच दाखवत नव्हते. दुसरीकडे राधिका अजूनही तिच्या जगात होती. अभ्यास, स्वप्न आणि आईवडिलांवरचं तिचं प्रेम. ती कॉलेजमध्येही टॉपर होती. एक दिवस तिच्या शिक्षकांनी तिला विचारलं, राधिका, तू इतकी मेहनत का करतेस? ती हसली आणि म्हणाली, माझ्या आईवडिलांसाठी. त्यांनी खूप कष्ट केलेत, आता माझी वेळ आहे. त्या उत्तराने सगळेच थक्क झाले. घरात मात्र परिस्थिती आणखीनच बिघडत चालली होती. ज्योती आणि गीता आता आईवडिलांना टोमणे मारायला लागल्या. तुम्हाला काय कळतं आमचं? तुमच्या काळात असं काही नव्हतं. आमचं आयुष्य आम्ही आता ठरवू. तुम्ही काय अडाणीच आहे? हे शब्द रोजच त्यांना ऐकायला मिळू लागले. एकदा तर ज्योतीनं थेट म्हटलं, आम्हाला तुमच्या नियमात अजिबात राहायचं नाही. त्या क्षणी विठ्ठलरावांचा संयम तुटायच्या बेतात होतं, पण त्यांनी स्वतःला कसं बसं आवरलं. ठीक आहे, पण घराचा सन्मान राखा, घराची इज्जत जाणार नाही इतकं करा, ते फक्त एवढंच म्हणाले. पण त्या दोघींवर त्यांचा काही परिणाम झाला नाही. गावात लोक बोलू लागले, विठ्ठलराव, तुमच्या मुलींचं वागणं बघा, खूप मोकळीक दिलीत तुम्ही. हे सगळं ऐकून
त्यांना खूप वाईट वाटायचं. गावात त्यांचा मान सन्मान होता, तो हळूहळू आता कमी होत चालला होता. मंगलाबाईला तर लोकांमध्ये जाणंही अवघड वाटू लागलं, पण राधिका मात्र ठाम होती. एक दिवस ती दोन्हीही बहिणींवर ओरडलीच. तुम्हाला लाज वाटत नाही का? आईबाबांनी आपल्यासाठी काय काय केलं आहे ते आठवतं का? ज्योतीनं तिच्याकडे तिरक्या नजरेनं पाहिलं. तू आम्हाला शिकवू नकोस, तू लहान आहेस अजून, राधिका ठामपणे म्हणाली. लहान असेन, पण समज आहे मला. गीता हसली. हो हो, तूच मोठी शहाणी आहेस. त्या दिवशी घरात मोठं भांडण झालं. विठ्ठलराव आणि मंगलाबाई शांत बसले होते. त्यांना तर काहीच सुचत नव्हतं. त्यांना फक्त एकच प्रश्न सतावत होता, आपल्या मुली इतक्या बदलल्या कशा? त्या रात्री विठ्ठलरावांनी एक मोठा निर्णय घेतला. ते मंगलाबाईला म्हणाले, आपण आता ज्योती आणि गीतासाठी चांगले संबंध बघूया. लग्न झालं की कदाचित त्या सुधारतील. मंगलाबाईने हळूच मान डोलावली. तिला माहिती होतं हा निर्णय गरजेचाच आहे. काही दिवसांनी विठ्ठलरावांनी दोन्हीही मुलींसाठी स्थळं बघायला सुरुवात केली. ज्योती आणि गीता सुरुवातीला यासाठी नाराज झाल्या. आम्हाला अजून लग्न करायचंच नाही, त्या म्हणाल्या. पण विठ्ठलरावांनी ठामपणे सांगितलं, आम्ही तुमचं वाईट कधीच विचारणार नाही. शेवटी दोघींनीही मान्य केलं, पण मनातून नाही. दरम्यान राधिका तिच्या अभ्यासात अजूनही गुंतलेलीच होती. ती दिवस रात्र मेहनत करत होती. तिच्या डोळ्यांसमोर एकच स्वप्न होतं की मी मोठी ऑफिसर होणार आणि माझ्या आईवडिलांचं नाव मोठं करणार. ती जेव्हा रात्री उशिरा अभ्यास करत बसायची तेव्हा विठ्ठलराव तिच्याकडे बघून म्हणायचे, झोप गं बाळा, खूप कष्ट करतेस. राधिका हसून म्हणायची, तुमच्यासारखे कष्ट नाही आहे बाबा. त्या शब्दांनी त्यांचं मन भरून यायचं. घरात दोन वेगवेगळ्या विचारांचे प्रवाह वाहत होते, एक स्वार्थाचा आणि एक प्रेमाचा. आणि त्या दोघांच्या मध्ये उभे होते वडील विठ्ठलराव आणि आई मंगलाबाई. तुटत चाललेले पण अजूनही आपल्या मुलींसाठी उभे असलेले. घरातले वातावरण जरी ताणलेले असले तरी वेळ कोणासाठी थांबत नव्हती. दिवस पुढे सरकत होते आणि त्या दिवसांसोबत प्रत्येकाचं आयुष्यही वेगवेगळ्या दिशांना वळत होतं. ज्योती आणि गीताच्या लग्नाच्या चर्चा आता जोरात सुरू होत्या. विठ्ठलराव गावात ओळखीच्या लोकांकडे, नातेवाईकांकडे चौकशी करत होते. त्यांना एकच हवं होतं, माझ्या मुली सुखात राहायला हव्यात. मंगलाबाईही त्यांच्या सोबत उभी होती, पण तिच्या मनात एक भीती होती, या मुली लग्नानंतर खरंच बदलतील का? सासरी नांदतील का? दरम्यान राधिका तिच्या जगात पूर्णपणे गुंतली होती. सकाळपासून रात्रीपर्यंत अभ्यास, नोट्स, क्लासेस, तिचं सगळं आयुष्य एका ध्येयाभोवती फिरत होतं. एक दिवस कॉलेजमध्ये तिचा निकाल लागला आणि नेहमीप्रमाणे ती पुन्हा टॉपर झाली. सगळे तिचं कौतुक करत होते. वा राधिका, तू तर कमाल केलीस, तुझं भविष्य खूप उज्ज्वल आहे. ती हसत होती, पण तिच्या मनात एकच विचार होता, हे सगळं माझ्या आईबाबांसाठीच आहे. ती घरी आली. आईबाबा, माझा निकाल लागला, ती आनंदाने म्हणाली. मंगलाबाई लगेचच बाहेर आली. काय झालं बाळा? मी पुन्हा टॉपर झाले, राधिका आनंदानेच आपल्या आईला म्हणाली. क्षणभर घरात शांतता पसरली आणि पुढच्याच क्षणी विठ्ठलरावांच्या डोळ्यात पाणी आलं. ते तिच्याकडे गेले, तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला म्हणाले, तू आमचा अभिमान आहेस राधिका, तू आमचं सगळं कष्ट फेडतेस. राधिका त्यांच्या गळ्यात पडली. त्या क्षणी घरातली सगळी दुःख जणू काही क्षणासाठी दूर झाली होती. पण दुसऱ्याच बाजूला ज्योती आणि गीता यांना या सगळ्याचा काहीच फरक पडत नव्हता. अगं, एवढं काय मोठं केलं तिने? अभ्यासच तर करते, गीता नाक मुरडतच म्हणाली. ज्योतीही म्हणाली, हो ना, आयुष्य फक्त पुस्तकात नसतं. राधिकाने काहीच उत्तर दिलं नाही. तिला माहिती होतं, त्यांच्या कडू शब्दांनी काही बदलणार नाही. काही दिवसांनी ज्योतीचं लग्न ठरलं. मुलगा चांगल्या घरचा होता, नोकरी करणारा होता, सगळ्यांना पसंत पडला. घरात लग्नाची तयारी सुरू झाली. मंगलाबाई दिवस रात्र धावत होती, सगळं नीट व्हावं म्हणून.
विठ्ठलरावांनीही कसलीच कमी पडू दिली नाही. माझ्या मुलीचं लग्न आहे, सगळं काही छान झालं पाहिजे, ते म्हणाले. लग्नाचा दिवस आला. घरात पाहुणे, गोंधळ, आनंद सगळं भरून राहिलं होतं. ज्योती नववधू म्हणून सजली होती, पण तिच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत नव्हता जो असायला हवा होता. लग्न पार पडलं आणि ज्योती सासरी निघून गेली. मंगलाबाई रडत होती. विठ्ठलराव तिच्या खांद्यावर हात ठेवून उभे होते. आपली मुलगी आता तिच्या घरी गेली, ते म्हणाले. काही महिन्यांनी गीताचंही लग्न ठरलं. तिचंही लग्न मोठ्या थाटामाटातच झालं. विठ्ठलरावांनी पुन्हा एकदा सगळं मनापासून केलं. दोन्हीही मुलींची लग्न झाली. घर थोडंसं रिकामं झालं. आता घरात फक्त ते तिघंच उरले, विठ्ठलराव, मंगलाबाई आणि मुलगी राधिका. घर शांत झालं होतं, पण त्या शांततेत एक वेगळीच ऊब होती. राधिका आता आणखीन जास्त मेहनत करू लागली. तिनं स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. बाबा, मी ऑफिसर होणार, हे माझं स्वप्न आहे, ती म्हणाली. विठ्ठलराव हसले. तू जे ठरवशील ते करशील, मला खात्री आहे. मंगलाबाई तिच्याकडे प्रेमाने बघत म्हणाली. पण स्वतःची काळजी घे ग बाळा. राधिका दिवसरात्र आता अभ्यास करत होती. कधी कधी ती थकून जायची, पण मग आईबाबांचे चेहरे तिच्या डोळ्यांसमोर यायचे आणि ती पुन्हा उभी राहायची. दरम्यान ज्योती आणि गीता कधीकधी घरी यायच्या, पण त्यांच्या वागण्यात काहीच फरक पडला नव्हता. त्या अजूनही आईवडिलांना टोमणे मारायच्या. आमचं लग्न खूप लवकर केलं तुम्ही. तिला, राधिकाला मात्र सगळंच मिळतं. मंगलाबाई गप्प बसायची. विठ्ठलरावही काहीच बोलत नव्हते, पण राधिका मात्र हे सगळं सहन करत नव्हती. तुम्हाला अजूनही समजत नाही का? आईबाबांनी आपल्यासाठी काय काय केलं आहे, ती रागानेच आपल्या बहिणींना म्हणायची, पण त्या दोघींवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. एक दिवस तर ज्योतीनं थेट म्हटलं, तू खूप मोठी झालीस ना, आता ऑफिसर होणार आहे म्हणे. सगळं आमचा हक्क, हिस्सा घेऊन. त्या शब्दांनी राधिकाचं मन दुखावलं, पण तिनं शांत राहणंच पसंत केलं. ती फक्त एकच विचार करत होती, मला काहीतरी करून दाखवायचंच आहे. आणि शेवटी तो दिवस आलाच. राधिकाचा निकाल लागला. ती चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाली होती आणि तेही चांगल्या रँकनं. ती ऑफिसर बनली होती. घरात आनंदाचा स्फोट झाला. मंगलाबाई आनंदाने रडत होती. विठ्ठलरावांच्या डोळ्यांत अभिमान होता. माझी मुलगी ऑफिसर झाली, ते सगळ्यांनाच सांगत होते. गावात सगळीकडे चर्चा सुरू झाली. विठ्ठलरावांची मुलगी ऑफिसर झाली, वा, खूप मोठं काम केलं तिने. ज्यांचा कधी मान कमी झाला होता तो आता पुन्हा वाढत होता. लोक आदराने त्यांच्यासोबत बोलू लागले. राधिका घरी आली. ती आपल्या आईबाबांच्या पायावर पडली. हे सगळं तुमच्यामुळेच आहे, ती आई वडिलांना म्हणाली. मंगलाबाई तिला उचलून म्हणाली, नाही ग बाळा, हे तुझ्या मेहनतीचं फळ आहे. विठ्ठलराव शांतपणे उभे होते. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्या दिवशी घरात खूप दिवसांनी खरा आनंद होता, पण त्या आनंदातही एक दुःख दडलं होतं. कारण आता राधिकाला नोकरीसाठी शहरात जावं लागणार होतं. त्या रात्री ती आईबाबांसोबत बसली होती. आईबाबा, मला शहरात जावं लागेल, ती हळू आवाजात म्हणाली. मंगलाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. आम्हाला माहिती आहे ग बाळा, विठ्ठलराव म्हणाले. तू जा, तुझं आयुष्य बनव, आम्ही इथेच ठीक आहोत. पण त्यांच्या मनात एक भीतीही होती की आपली मुलगी आता आपल्यापासून दूर जाणार. राधिकालाही ते जाणवत होतं. त्यामुळे तुम्ही माझ्यासोबतच चला ना शहरात, ती विनवणी करत म्हणाली. मंगलाबाई हसली. आम्हाला शहरात करमणार नाही ग. लगेचच विठ्ठलरावही म्हणाले, हेच आमचं जग आहे. राधिका गप्प बसली, पण तिचं मन भरून आलं होतं. ती त्या रात्री झोपू शकली नाही. तिला सतत एकच विचार मनात येत होता, मी दूर गेल्यावर माझ्या आईबाबांची काळजी इथे कोण घेणार? राधिकाच्या आयुष्यातला नव्या सुरुवातीसोबत तिच्या मनात एक ओझंही होतं, आई वडिलांना एकटं सोडण्याचं. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात एक वेगळीच शांतता होती.
मंगलाबाई नेहमीप्रमाणे लवकरच उठली, पण आज तिच्या हालचालींमध्ये एक जडपणा होता. विठ्ठलरावही शांत बसले होते, हातात चहाचा कप, पण मन कुठेतरी दूर हरवलं होतं त्यांचं. राधिका तयार होत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि काळजी दोन्हीही दिसत होतं. आई, ती हळू आवाजातच म्हणाली. मंगलाबाईनं वळून पाहिलं. काय ग बाळा, मी गेल्यावर तुम्ही नीट काळजी घ्या हं. वेळेवर औषधं घ्या, जेवण करा. मंगलाबाई हसली, पण तिच्या डोळ्यात पाणी होतं. तू जशी आम्हाला समजावतेस ना, तसंच आम्हीही स्वतःची काळजी घेऊ. विठ्ठलराव पुढे आले आणि तू तुझ्या कामावर लक्ष दे, मागे वळून बघू नकोस. राधिकाला हे शब्द ऐकून अजूनच जास्त भरून आलं. ती त्यांच्या पायावर पडली. तुम्ही माझ्यासाठी खूप केलं आहे बाबा, आता माझी वेळ आहे. ती त्या दिवशी शहराकडे निघाली. गाडी पुढे जात होती आणि मागे तिचं सगळं आयुष्य उभं होतं. आई वडील, घर, आठवणी. तिने खिडकीतून शेवटचं एकदा आपल्या घराकडे पाहिलं आणि डोळ्यांतून अश्रू ओघळले. शहरात नवीन आयुष्य तिचं सुरू झालं. मोठं ऑफिस, नवीन जबाबदारी, नवीन लोक. राधिका तिच्या कामात पूर्णपणे गुंतली. ती प्रामाणिकपणे आपलं काम करत होती, सगळ्यांचा आदर मिळवत होती. तिच्या मेहनतीमुळे लवकरच ती सगळ्यांचीच आवडती बनली. पण त्या सगळ्या गडबडीतही तिचं मन रोज गावाकडे धाव घ्यायचं. ती रोज आपल्या आईबाबांना फोन करायची. आई बाबा, जेवलात का? बाबा, तब्येत कशी आहे? विठ्ठलराव नेहमी एकच उत्तर द्यायचे, आम्ही इथं ठीक आहोत बाळा, तू तुझं बघ. मंगलाबाई ही म्हणायची, काळजी करू नकोस, आम्ही इथे खुश आहोत. पण त्या दोघांच्याही आवाजातला एकटेपणा राधिकाला जाणवत होता. दरम्यानच ज्योती आणि गीता त्यांच्या संसारात व्यस्त होत्या, पण त्यांचा स्वभाव अजूनही बदलला नव्हता. त्या कधीकधी घरी यायच्या, पण आईवडिलांशी प्रेमाने बोलण्याऐवजी त्यांना टोमणेच मारायच्या. तुम्ही आम्हाला लवकर लग्न लावून नवऱ्याच्या घरी पाठवून दिलं, आम्हाला काही विचारलंच नाही. मंगलाबाई यावर गप्प बसायची. विठ्ठलरावही शांत राहायचे. एक दिवस तर गीताने थेटच विचारलं, घरात काय काय आहे? सोनं नाणं ते सांगा, पुढे वाटणी कधी करणार? त्या शब्दांनी विठ्ठलरावांचा चेहरा उतरला. आता या गोष्टीची वेळ नाही, ते शांतपणे मुलींना म्हणाले. ज्योती हसली, आम्हाला आमचा हक्क हवा आहे. पण मंगलाबाईंच्या डोळ्यात यावर पाणी आलं. तुम्हाला अजूनही आमच्या कष्टांची किंमत नाही का? ती हळू आवाजात म्हणाली. पण त्या दोघींनाही त्याचा काही फरक पडला नाही. त्या तशाच तिथून निघून गेल्या. त्या दिवशी घरात पुन्हा एकदा शांतता पसरली, पण यावेळी ती शांतता जरा खूप जड होती. राधिका जेव्हा फोनवर बोलली तेव्हा आईवडिलांनी तिला काहीच सांगितलं नाही. सगळं ठीक आहे ना, तिनं त्यांना विचारलं. हो बाळा, सगळं छान आहे, विठ्ठलराव म्हणाले. पण त्यांचा आवाज राधिकाला खोटा खोटा वाटत होता. काही दिवसांनी राधिकाने एक निर्णय घेतला. ती पुन्हा आपल्या गावाला आली. आईवडिलांना पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही खूप थकलेले दिसताय, ती त्यांना म्हणाली. मंगलाबाई हसली. वय झालं आहे ग आता. राधिका काही क्षण शांत राहिली आणि त्यांना म्हणाली, मी ठरवलं आहे, तुमच्यासाठी इथे एक काकू ठेवणार आहे, त्या तुमची काळजी घेतील. विठ्ठलराव लगेचच म्हणाले, नको ग बाळा, आम्ही करू सगळं. नाही बाबा, राधिका ठामपणे त्यांना म्हणाली. तुम्ही आता फक्त आराम करा. इतकी वर्ष कष्ट केलं. शेवटी त्यांनी मान्य केलं. काही दिवसांतच एक विश्वासू काकू त्या घरात आल्या. त्या स्वयंपाक, साफसफाई सगळं सांभाळू लागल्या. राधिका शहरात परत गेली, पण आता तिचं मन थोडंसं शांत होतं. ती दर महिन्याला तिकडून पैसे पाठवायची. काकूंशी बोलून आईवडिलांची चौकशी करायची. मंगलाबाई आणि विठ्ठलराव तिच्याबद्दल बोलताना अभिमानाने भरून जायचे. आपली राधिका खूप मोठी झाली आहे, विठ्ठलराव म्हणायचे. मंगलाबाई हसून म्हणायची, ती आपला मुलगाच आहे. पण दुसऱ्याच बाजूला ज्योती आणि गीता यांना हे सगळं अजिबात आवडत नव्हतं. एक दिवस त्या दोघीही अचानकच त्यांच्या घरी आल्या. काकूंना बघून त्यांना जरा रागच आला. ही कोण आहे? ज्योतीनं जोरात विचारलं. काकूंनी नम्रपणे उत्तर दिलं, मी इथे आता कामाला आहे.
राधिकाने ठेवलं आहे. गीता चिडूनच म्हणाली, आमच्या घरात कुणाला ठेवायचं ते आम्ही ठरवू. मंगलाबाईंनी समजवण्याचा प्रयत्न केला. ती तुमच्या बाबांची आणि माझी काळजी घेते. पण त्या मुली ऐकायला तयार नव्हत्या. तिला आत्ताच काढून टाका, ज्योती जोरातच रागाने म्हणाली. विठ्ठलराव काही बोलणार होते, पण त्यांनी स्वतःला पुन्हा थांबवलं. त्यांना वाद वाढवायचा नव्हता म्हणून. काकूंनी शांतपणे ते घर सोडलं. त्या दिवशी पुन्हा एकदा घर रिकामं झालं. काळ पुढे जात होता. राधिका तिच्या कामात अजून जास्त व्यस्त होत होती. आणि मग एक दिवस तिच्या आयुष्यात आणखीन एक मोठं वळण आलं. तिला ऑफिसकडून परदेशात जाण्याची संधी मिळाली. ती खूप मोठी संधी होती, तिच्या करिअरसाठी खूपच महत्त्वाची. पण तिचं मन गोंधळलं. मी जावं का? आईबाबांचं काय? ती विचारात पडली. शेवटी ती पुन्हा गावाला आली आणि सगळं आपल्या आईवडिलांना तिनं सांगितलं. मंगलाबाई थोडी शांत झाली, पण तिने हसतच विचारलं, किती दिवसांसाठी आहे? काही महिने, कदाचित जास्त, राधिका म्हणाली. विठ्ठलराव तिच्याकडे बघत होते. तू जा बाळा, ही संधी सोडू नकोस, ते ठामपणे म्हणाले. पण तुम्ही? राधिका त्यांच्या काळजीनं म्हणाली. आम्ही ठीक आहोत, आम्ही सांभाळू, त्यांनी उत्तर दिलं. राधिकाचं मन जड झालं. तिने पुन्हा एकदा आपल्या बहिणींना फोन केला. आईबाबांना काही दिवस तुमच्याकडे ठेवा, ती विनवणी करतच त्या बहिणींना म्हणाली. पण उत्तर तसंच होतं की आम्हाला वेळ नाही, तुम्हीच बघा तुमचं तुमचं. त्या शब्दांनी तिचं मन तुटलं. तिला तर जावं लागणारच होतं, पण मन मागे अडकून पडलं होतं. म्हणून तिने पुन्हा त्या काकूंना आईवडिलांची मदत करायला बोलवलं. आणि शेवटी जड मनाने तिने निर्णय घेतला. ती परदेशात जाणार होती. त्या रात्री ती आईवडिलांच्या जवळ बसली होती. तिघंही शांत होते. कोणीच काही बोलत नव्हतं, पण सगळं काही बोललं जात होतं. राधिकाने शेवटच्या रात्री आईवडिलांच्या जवळ बसून घेतलेला तो निरोप तिच्या आयुष्यातला सर्वात जड क्षण ठरला. दुसऱ्या दिवशी पहाटेच ती निघाली. मंगलाबाईंच्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते आणि विठ्ठलराव तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, खूप मोठं हो बाळा, आम्हाला अभिमान वाटेल असं कर. राधिका न बोलता फक्त मान हलवून निघून गेली. विमान उडालं आणि तिच्या आयुष्याचा आणखीन एक अध्याय सुरू झाला. परदेशात सगळं नवीन होतं. मोठं शहर, वेगळी माणसं, वेगळी भाषा. पण राधिकाने हार मानली नाही. तिने स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दिलं. दिवस रात्र मेहनत करत ती तिच्या स्वप्नांच्या दिशेनं चालत होती. पण प्रत्येक रात्री झोपण्याआधी तिच्या मनात एकच विचार यायचा, आई आणि बाबा. ती रोज फोन करायची, पण आता कॉल्स कमी वेळाचे व्हायला लागले. वेळेचा फरक, कामाचा ताण आणि त्या दरम्यान वाढत चाललेलं अंतर. मंगलाबाई नेहमी हसून बोलायची, आम्ही ठीक आहोत ग, तू काळजी करू नकोस. पण त्या हसण्यात एकटेपणाची वेदना स्पष्ट जाणवत होती. विठ्ठलराव मात्र कमी बोलू लागले होते. त्यांचा आवाज थकलेला वाटायचा. दरम्यान गावात परिस्थिती बदलत होती. ज्योती आणि गीता पुन्हा पुन्हा घरी येऊ लागल्या. पण त्यांचा हेतू प्रेम नव्हता, तर घर आणि जमिनीवर हक्क मिळवण्याचा होता. आता राधिका बाहेर आहे, आपल्याला सगळं क्लिअर करून घ्यायला हवं, गीता एकदा ज्योतीला म्हणाली. दोघींनी मिळून आईवडिलांवर दबाव टाकायला सुरुवात केली. एक दिवस त्यांनी थेट विठ्ठलरावांना सांगितलं, आम्हाला आमचा हिस्सा आत्ताची आत्ता हवा आहे. विठ्ठलराव शांतपणे म्हणाले, आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत ही चर्चा नको. पण त्यावर ज्योतीचा आवाज चढला, मग आम्हाला कोर्टात जावं लागेल. हे ऐकून मंगलाबाई थरथर कापायला लागली. त्या दिवशी घरात मोठा वाद झाला आणि शेवटी त्या दोघीही रागाने निघून गेल्या. काही दिवसांनी विठ्ठलरावांची तब्येत बिघडायला लागली. त्यांनी कुणालाही सांगितलं नाही. मंगलाबाई त्यांची काळजी घेत होती, पण ती एकटी पडली होती. राधिकाला काही सांगायचं त्यांना मन होत नव्हतं. तिच्या कामात अडथळा येऊ नये म्हणून. ती खूप मेहनत करत आहे, आपण तिला त्रास देऊ नये, विठ्ठलराव म्हणायचे. पण एक दिवस परिस्थिती हाताबाहेर गेली. विठ्ठलराव अचानक कोसळले. मंगलाबाई घाबरली. शेजाऱ्यांच्या मदतीनं त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांची तब्येत खूप बिघडली आहे. वेळेत लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. मंगलाबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली.
त्या क्षणी तिनं राधिकाला फोन केला. फोन लागला, पण राधिका मीटिंगमध्ये होती. तिने कॉल पाहिला पण उचलू शकली नाही. काही वेळाने तिनं परत फोन केला आणि मंगलाबाईंचा थरथरता आवाज ऐकून तिचं हृदय धडधडायला लागलं. बाळा, तुझ्या बाबांची तब्येत खूप खराब आहे. हे ऐकताच राधिकाच्या हातातून फोन सुटायची वेळ आली. तिच्या डोळ्यांसमोर सगळं काळं पडलं. तिनं एक क्षणही न घालवता परत येण्याचा निर्णय घेतला. दरम्यान ज्योती आणि गीता यांना ही बातमी कळली. त्या हॉस्पिटलमध्ये आल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर चिंता कमी आणि हिशोब जास्त दिसत होता. आता काय होणार? गीता हळू आवाजात म्हणाली. ज्योतीनं उत्तर दिलं, आपण सगळं व्यवस्थित करून घ्यायलाच हवं होतं. मंगलाबाई त्यांच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात वेदना आणि निराशा होती. तुम्हाला अजूनही काही कळत नाही का? ती हळू आवाजात म्हणाली. पण त्या दोघींना फरक पडला नाही. राधिका घाईघाईने भारतात परत आली. ती थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचली. विठ्ठलराव बेडवर होते, खूप अशक्त पण जिवंत. राधिकाने त्यांचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. बाबा, मी परत आले, ती रडतच म्हणाली. विठ्ठलरावांनी हळूच डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहून हलकसं हसले. मला माहिती होतं तू येशील, त्यांनी कष्टाने शब्द उच्चारले. त्या क्षणी राधिकाला जाणवलं, जीवनात कितीही मोठं झालं, कितीही दूर गेलं, तरी आपल्या माणसांसाठी वेळ काढणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. ज्योती आणि गीता बाजूला उभ्या होत्या, पण राधिकाच्या डोळ्यात आता एक वेगळीच ठामता होती. तिने त्यांच्या दिशेनं पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, आईबाबांवर हक्क सांगायचा असेल तर आधी त्यांच्यावर प्रेम करा. त्या दोघीही काहीच बोलू शकल्या नाहीत. काही दिवसांनी विठ्ठलरावांची तब्येत थोडीशी सुधारली. राधिकाने ठाम निर्णय घेतला, ती आता आईवडिलांना असं एकटं सोडणार नव्हती. मी परत जाणार नाही किंवा तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाणार, ती म्हणाली. मंगलाबाईंच्या डोळ्यात समाधान दिसत होतं. विठ्ठलराव हसले. आता सगळं ठीक होईल, ते म्हणाले. गावी सगळे आनंदाने राहत होते, पण अचानक एक दिवस तिच्या ऑफिसमध्ये तिला एक मेल आला. अर्जंट तिला पुन्हा परदेशात जायचं होतं. तो मेल वाचताच तिचं मन हललं. ही संधी खूपच मोठी होती, पण त्याच वेळी तिच्या मनात एकच विचार आला की आई बाबा, मला काही दिवसांसाठी दुसऱ्या देशात पुन्हा जावं लागणार आहे, पण मी लवकर येईन. तुम्ही तुमची काळजी घ्या, माझी काळजी करू नका. आईवडिलांकडे पाहत ती म्हणाली. मंगलाबाई हसत म्हणाल्या, जा ग बाळा, तुझं भविष्य घडव, आम्ही ठीक आहोत आता. विठ्ठलरावही म्हणाला की जा, मोठी हो, आम्हाला अभिमान वाटेल असं काही कर. आईबाबांना काकूंच्या देखरेखीखाली ठेवून जड मनाने राधिका पुन्हा निघाली. परदेशात पोहोचल्यावर ती कामात इतकी गुंतली की दिवस रात्र कधी जातात हेही कळत नव्हतं. इकडे गावात मात्र परिस्थिती बदलतच होती. मंगलाबाई आणि विठ्ठलराव त्या काकूंच्या मदतीनं राधिकाला फोन करायचे प्रयत्न करत होते, पण राधिका बिझी असायची. जेव्हा तिला वेळ मिळायचा तेव्हा ती प्रेमाने बोलायची, आई औषध घेतलंस ना, बाबा तुम्ही जपून राहा. पण अंतर हळूहळू वाढत होतं. अचानक एक दिवस ज्योती आणि गीता पुन्हा घरी आल्या, पण यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर प्रेम नव्हतं, तर फक्त लालसाच होती. आम्हाला आमचा हिस्सा आत्ताच हवा आहे, विठ्ठलराव शांतपणे म्हणाल्या. मला 3 मुली आहेत, तिघींमध्येही वाटू. राधिकाला आधी येऊ द्या, आम्ही वाट पाहणार नाही, गीता ओरडली. तुम्ही सगळं त्या राधिकासाठीच केलं, आमचं आयुष्य मात्र खराब केलं, ज्योती तिरस्काराने म्हणाली. त्यांनी आईवडिलांचा अपमान केला आणि त्या काकूंनाही पुन्हा कामावरून काढून टाकलं. ते घर पुन्हा रिकामं झालं. आता त्या म्हाताऱ्या आईवडिलांना काम करणंही कठीण झालं. राधिकाचा फोन आला तेव्हा त्यांनी तिला काहीच सांगितलं नाही. तू फक्त तुझं काम कर आणि मोठी हो, एवढंच सांगितलं. राधिका म्हणाली, मी लवकरच येते. पण तिला काहीच कल्पना नव्हती की काही दिवसांनी दोघांनीही एक कठीण निर्णय घेतला की हे घर सोडूया, आणि ते वृद्धाश्रमात जाऊन राहू लागले. वृद्धाश्रमात बसून मंगलाबाई रोज एकच बोलायच्या, आपली राधिका लवकर येईल ना. विठ्ठलराव फक्त मान हलवायचे. पण एक दिवस मंगलाबाईला राधिकाची खूपच आठवण आली. ती रडत म्हणाली, माझ्या मुलीला सांगा, मी तिच्यावर खूप प्रेम करते. तिने एक चिठ्ठी लिहिली आणि विठ्ठलरावांच्या हातात दिली आणि शेवटचा श्वास घेतला. विठ्ठलराव एकटे पडले. त्यांनी राधिकाला काहीच सांगितलं नाही, कारण ती तिकडे तुटेल हे त्यांना माहिती होतं. त्यांनी मोठ्या मुलींना फोन केला, तुमची आई गेली, या तिला शेवटचा निरोप द्या. पण उत्तर आलं की विधीला लागणारे पैसे
आम्ही पाठवतो, तुम्ही अंत्यविधी करा, तुमचा तिकडेच. त्या क्षणी बापाचं हृदय पूर्ण तुटलं. त्यांनी स्वतःच्या हाताने पत्नीला अग्नी दिला. एका हातात चिठ्ठी आणि डोळ्यांत अश्रू. 1 महिना गेला. राधिका परत आली. घरी गेली. घरात कोणीच नव्हतं. ती काकूंकडे गेली आणि तिला सगळं सत्य समजलं. तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती थेट वृद्धाश्रमात गेली. तिथे तिने जे पाहिलं ते तिचं आयुष्य बदलणारं होतं. तिचे बाबा तिथे काम करत होते. बाबा, ती धावत जाऊन त्यांच्या गळ्यात पडली. दोघांही फुटून रडले. आई कुठे आहे हा प्रश्न ऐकताच विठ्ठलराव शांत झाले आणि त्यांनी सगळं सत्य सांगितलं. राधिकाचं जग कोसळलं. तिने चिठ्ठी वाचली. आईचे शब्द तिच्या आत्म्याला भिडले. प्रिय राधिका, माझ्या लेकरा, हे पत्र लिहिताना मन खूप भरून आलं आहे. कदाचित माझ्याकडे आता जास्त वेळ नाही अशी जाणीव सतत होत आहे. म्हणूनच तुला सगळं सांगून ठेवावं असं वाटतं. तुझा जन्म झाला त्या दिवशी तुझ्या बाबांना आणि मला असं वाटलं होतं की आमचा मुलगाच झाला आहे. पण जगाने मात्र आम्हाला खूप टोमणे दिले. तिसरीही मुलगीच झाली असं म्हणत. पण खरं सांगू का, आम्ही कधीच त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. आम्ही तुला नेहमी आमचा मुलगाच समजलो आणि तूही तशीच निघालीस. प्रेम, समजूतदार, जबाबदार. तू कधीच मुलाची कमी आम्हाला भासू दिली नाहीस. पण तुझ्या दोन्हीही बहिणी, त्यांनी मात्र पैसा आणि प्रॉपर्टीच्या मागे धावताना नात्यांचं प्रेम विसरलं. आमचे संस्कार विसरले. तू गेल्यानंतर त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला. हे सांगताना मनाला खूप वेदना होतात. माझी एक खूप मोठी इच्छा आहे. माझ्या चितेला अग्नी तू द्यावा आणि फक्त माझ्याच नाही तर तुझ्या बाबांच्या चितेलाही तूच अग्नी द्यावा. त्या दोघींनीही आमच्या चितेला हातही लावू नये ही माझी शेवटची इच्छा आहे. मला माहिती आहे हे पत्र तुला मिळेपर्यंत कदाचित मी या जगात नसेन आणि तू माझ्याकडे वेळेवर पोहोचू शकणार नाहीस. पण माझा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच आहे हे लक्षात ठेव. तुझ्या बाबांना मी आधीच सगळं सांगून ठेवले आहे. आमच्याकडे जे काही आहे ते सगळं आम्ही तुझ्या नावावर केलं आहे. तुझ्या दोन्हीही बहिणींच्या नावावर आम्ही आता काहीच ठेवलं नाही. त्यांच्या कृत्यांची शिक्षा त्यांना देव नक्की देईल. आम्ही इथे या वृद्धाश्रमात राहिलो. इथली माणसं खूप प्रेमळ आहेत, खूप चांगली आहेत. पण तरीही तुझी उणीव प्रत्येक क्षणी जाणवत राहिली. मला असं वाटतं मी खूप पुण्य केलं असावं की माझ्या पोटी तू जन्माला आलीस. आता मी निघते आहे. तुझ्या बाबांची चांगली काळजी घे. त्यांना कधीच त्रास होईल असं वागू नकोस. त्यांना कधीच एकटं सोडू नकोस. मला खात्री आहे तू भविष्यात खूप मोठी होशील. माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी असेल. तुझ्या बहिणींना एक गोष्ट नक्की सांग. त्यांनी आमच्यावर जी वेळ आणली ती कधीतरी त्यांच्यावरही नक्की येईल. कदाचित तेव्हा त्यांना त्यांची चूक समजेल, पण तेव्हा आम्ही त्यांच्याजवळ नसू. त्यांना हेही सांग, माणसांची किंमत करा, कारण माफी मागितली तरी प्रत्येक पाप हे कमी होत नाही. बाकी तुझी खूप आठवण येते आहे. आज सगळं काही तुझ्या नावावर करून मी जात आहे. हे समाधान घेऊन मी निघते आहे. तू फक्त एक काम कर, लवकर ये. तुझ्या बाबांना इथून घेऊन जा. त्यांच्यासोबत राहा आणि शक्य तितक्या लवकर लग्न करून आयुष्यात सेटल हो. हीच माझी शेवटची इच्छा. तुझीच आई. राधिकाच्या डोळ्यांतून पाणी वाहत होतं. त्या क्षणी राधिका पूर्णपणे बदलली. ती बाबांचा हात घट्ट धरते आणि त्यांना म्हणते, बाबा, मी आहे ना, तुमचा मुलगा. तिने त्या वृद्धाश्रमात सुद्धा इथे कशाची मदत लागत असेल तर मला नक्की सांगा, कारण तुम्ही माझ्या आईवडिलांचा सांभाळ केला असे म्हटले आणि प्रत्येक वर्षाला मी माझ्या आईच्या नावाने इथे मदत करेल असं सांगितलं. म्हाताऱ्या वडिलांच्या डोळ्यात मुलींबद्दल अभिमान होता. आता राधिका बाबांना घेऊन थेट शहरात आली. एक मोठं आलिशान घर तिच्या समोर उभं होतं. मोठं गेट, सुंदर बाग, आत नोकर चाकरांची वर्दळ, सगळं काही होतं. पण त्या घरात एकच गोष्ट कायमची हरवली होती, आई. गाडी थांबवतच राधिकाने बाबांचा हात धरला आणि त्यांना सावकाश आत घेऊन गेली. विठ्ठलराव त्या घराकडे पाहत होते, पण त्यांच्या डोळ्यात आनंदापेक्षा रिकामेपण जास्त होतं. राधिका त्यांच्यासमोर उभी राहिली आणि शांत आवाजात म्हणाली, आता तुम्ही काहीच काळजी करू नका. मी आहे ना, तुमच्यासाठी सगळं करेन. विठ्ठलराव तिच्याकडे पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते, पण त्याहून मोठा अभिमानही होता. पण राधिकाच्या मनात शांतता नव्हती.
आईची चिठ्ठी, तिचे शेवटचे ते शब्द, बहिणींचं वागणं, बाबांचा अपमान, सगळं काही तिच्या मनात जळत होतं. ती स्वतःशीच म्हणाली, जे झालंय त्याची जाणीव मी त्यांना नक्की करून देणारच. काही दिवसांनी ती बाबांना घेऊन गावाकडे गेली. ज्योती आणि गीता घराच्या अंगणात उभ्या होत्या, तेही प्रॉपर्टीसाठी. राधिकाला पाहताच त्यांचा चेहरा उतरला. राधिकाच्या डोळ्यांत राग नव्हता, पण एक थंड शांतता होती. ती त्यांच्यासमोर उभी राहून म्हणाली, आई गेली तेव्हा तुम्ही काय केलं तिच्यासाठी? दोघीही गप्प. पैसे पाठवले म्हणे, एवढंच केलं? जन्म देणाऱ्या आईची किंमत इतकीच होती तुमच्या नजरेत? त्या शब्दांनी दोघींच्याही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. राधिका पुढे म्हणाली, आज मीही तेच करते. तिने काही पैसे बॅगमधून काढले आणि त्यांच्यासमोर टाकले. ही घ्या तुमच्या प्रेमाची किंमत. त्या दोघीही रडू लागल्या. आम्ही चुकलो, आम्हाला माफ कर. त्या हात जोडून उभ्या राहिल्या. पण यावेळी राधिका शांत होती. तिच्या चेहऱ्यावर कठोर निर्णय दिसत होता. विठ्ठलराव पुढे आले आणि ठाम आवाजात म्हणाले, चूक समजणं ही पहिली पायरी आहे, पण काही चुका अशा असतात की त्या माफ करता येत नाहीत. मुलींनो, त्यांच्या आवाजात वेदना होती, पण त्याहून जास्त तुटले पण होतं. राधिका हळू आवाजात म्हणाली, तुम्ही आईला एकटं सोडलं. तिच्या शेवटच्या क्षणीही तुम्ही तिच्यासोबत नव्हतात, हे आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्या दोघींची मान खाली गेली. त्या रडत होत्या, पण आता त्यासाठी उशीर झाला होता. आम्हाला एक संधी द्या, ज्योती म्हणाली. राधिका शांतपणे उत्तरली, संधी आम्ही दिली होती, पण तुम्हीच ती गमावली. त्या शब्दांनी वातावरण पूर्ण शांत झालं. विठ्ठलराव पुढे म्हणाले, कष्ट आमचे, संपत्ती आमची. आम्हाला जे करायचं ते आम्ही आता केलं. बाकी तुम्ही तुमचं आयुष्य तिकडे नीट जगा, हीच आमची इच्छा आहे. पण आम्ही जे सहन केलंय त्यानंतर आता मागे वळून बघणं शक्य नाही. त्यांच्या डोळ्यांत पाणी होतं, जे राधिकाने पुसलं. मी आहे ना तुमच्यासोबत बाबा, ती म्हणाली. आणि राधिका बाबांचा हात धरून तिथून वळली आणि दोघेही तिथून निघून गेले. त्या दिवशी त्या दोन्हीही बहिणींना त्यांच्या चुकीची खरी किंमत कळली. पश्चाताप, पण माफी नाही. राधिका बाबांना घेऊन परत शहरात आली. ती त्यांची मनापासून सेवा करू लागली. ज्या प्रेमाने त्यांनी तिला वाढवलं, त्याच प्रेमाने ती त्यांची काळजी घेत होती. काही महिन्यांनी तिने लग्न केलं, पण एक अट ठेवली, माझे बाबा माझ्यासोबतच राहतील. तिच्या नवऱ्यानं ती अट मान्य केली. हळूहळू तिचं आयुष्य स्थिर झालं, पण तिच्या मनात एक गोष्ट कायम राहिली, आईची आठवण आणि तिच्यासोबत बहिणींनी केलेला तो अन्याय. म्हणूनच तिने एक निर्णय घेतला, ती वृद्धांसाठी काम करणार. तिने आईच्या नावाने एक संस्था सुरू केली, जिथे कोणतेही आई वडील एकटे राहणार नाहीत. गावात लोक बोलू लागले, मुलगा नसला तरी चालतो, मुलगी असली तरी घर उभं राहतं. हे विठ्ठलरावांच्या राधिकाने सिद्ध केलं. राधिकाचं नाव सगळीकडे घेतलं जाऊ लागलं. विठ्ठलराव जेव्हा जेव्हा कधी गावात जायचे, तेव्हा लोक त्यांना आदराने नमस्कार करायचे. त्यांची कॉलर अभिमानाने उंच व्हायचा. दरम्यान ज्योती आणि गीता आपल्या चुकीच्या ओझ्याखाली जगत होत्या. त्यांनी खूप प्रयत्न केले बदलण्याचा, सुधारण्याचा, पण काही नात्यांमध्ये उशिरा आलेलं प्रेम फक्त पश्चाताप बनून राहतं, हे त्यांना रोज जाणवत होतं. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा फक्त एका कुटुंबाची गोष्ट नाही, तर आजच्या समाजाचं वास्तव्य दाखवणारा एक आरसा आहे. आई वडील आपल्यासाठी आयुष्य घालवतात. स्वतःच्या इच्छा, स्वप्न, आराम सगळं बाजूला ठेवून ते आपल्या मुलांसाठी जगतात. पण जेव्हा त्यांना आपल्या प्रेमाची, आदराची गरज असते, तेव्हा अनेकदा आपणच त्यांना एकटं सोडतो. हीच या कथेची सर्वात मोठी वेदना आहे. पैसा, प्रॉपर्टी, करिअर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण त्या नात्यांपेक्षा मोठ्या कधीच नसतात. ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं, त्यांना वयाच्या शेवटी आधार देणं ही आपली जबाबदारी नाही, तर ती आपली कर्तव्य आणि प्रेमाची परतफेड आहे. या कथेनं एक गोष्ट आज स्पष्ट केली, मुलगा आणि मुलगी यात काहीच फरक नसतो. मुलगी ही घर सांभाळू शकते, जबाबदाऱ्या उचलू शकते आणि आई वडिलांचा खरा आधार बनू शकते. राधिकासारखी मुलगी असेल तर मुलगा नाही, ही उणीव कधीच जाणवत नाही. माफी मागणं महत्त्वाचं असतं, पण प्रत्येक चूक माफ होईलच असं नाही. म्हणूनच नात्यांची किंमत वेळेवर ओळखणं गरजेचं आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आपल्या आईवडिलांसाठी खरंच काय करतो आहोत? खाली कॉमेंटमध्ये तुमचं मत
नक्कीच सांगा. विठ्ठलरावांनी आपल्या दोन्हीही मुलींना माफ केलं नाही, हे योग्य आहे का, की त्यांनी मुलींना माफ करावं? खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. बाकी ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा. धन्यवाद.